छत्रपती संभाजीनगरमध्ये देवगिरी नागरी सहकारी बँक आहे. 98-99मध्ये ह्याचे सगळे प्रोग्राम्स केले. तेव्हा हे लोक पुढे पुढे करायचे. सतीश वकील, महेशचंद्र कवठेकर, तेव्हा तिथला आत्ता जो CEO आहे प्रवीण नांदेकर, तो तेव्हा क्लर्क होता. हे लोक पुढे पुढे करायचे, हे करायचे. पुढे मग माझी बदनामी झाली, बरबाद झालो, वापरून फेकून दिलं. आणि तिथे 6 कर्ज लोकांना मिळवून दिली होती, बिझनेस मिळवून दिली होती. त्यांना अक्षरशः लोकांनी रिकव्हरी वगैरे छळ केला, माझ्याविरुद्ध कारस्थाने केली. मग अनेक वर्षानंतर मी त्यांना शेवटी मी RBIकडे गेलो. RBIने नोटीस काढली. RBIला ह्या लोकांनी खोटी माहिती दिली. मग अनेक वर्षानंतर हा CEO झाला. मी तिथे गेलो. आता तो प्रवीण नांदेडकर म्हणतो मला मी भ्रमिष्ठ आहे, म्हणजे भास्कोशी भ्रमिष्ठ आहेत. मग शितोळे म्हणून आहेत, भाजपचे शहराध्यक्ष आहेत त्या. त्यांना म्हटलं, ते म्हणतात तुम्ही निगेटिव्ह बोलता वगैरे. म्हणजे तुम्ही बँकर आहात ना, तुमच्याकडे ज्या लोकांनी कर्ज घेतली माझ्या नावाने, त्यांचे पैसे मी देणं लागत होतो. तुम्ही केसेस केल्या, माझे नाव खराब केलं, बदनामी केली, नुकसान भरपाई केली, माझी बौद्धिक संपदा वापरली, माझ्या मिसेसची बौद्धिक संपदा वापरली, तुमच्या बँकेला फायदा केला, तुमचे लोक पुढे पुढे करायचे. तर तुम्ही उत्तर द्या ना. ते उत्तर देत नाही. ते मला आल्यानंतर खोटं ठरवतात, मला बदनाम करतात, नैतिकदृष्ट्या मला भ्रष्ट ठरवतात. बरं, माझ्यावर जे हल्ले झाले त्यात त्यांचं पण आहे. ते म्हणतात आता कवठेकर निघून गेले, त्याचा काय संबंध? तो प्रवीण नांदेडकर म्हणतो तुम्ही भ्रष्ट आहात, होऊन गेलं, झालं, सगळं संपलं. हे भाजप संघाचे लोक आहेत. म्हणजे जेव्हा हेडगेवर रुग्णालय उभं राहत होतं, जेव्हा देवगिरी बँक उभी राहत होती, तेव्हा हे लोक इतके नम्रतेने बोलायचे, समजुतीने बोलायचे, प्रेमाने बोलायचे. आज सत्ता आली, पैसा आला, जो अहंकार आहे आणि जो तुसडेपणा आहे, त्याची कल्पना नाही करू शकणार. म्हणजे ते संघाचे लोक आणि हे संघाचे लोक, 30 वर्ष 25 वर्षाचा फरक पडला आहे. मी नेहमी म्हणायचो की पैसा सत्ता आली ना की माणसं भ्रष्ट होतातच. आज मला सांगा, एक बँक आहे, तिने मला उत्तर दिलं पाहिजे की नाही? मी त्यांना विचारतो, हे 6 प्रकरणाचं काय झालं? तुम्ही घरात घुसून पैसे वसूल केले लोकांची, भांडीकुंडी उचलली, पण तुमच्यासाठी मी जी सेवा दिली त्याचे मूल्य काय? बरं, तुम्ही असं सांगा ना मला की आम्हाला तुमचं काही घेणं देणं नाही आहे, बरं धन्यवादचं पत्र द्या की हो भास्कोशीने आमच्यासाठी प्रोग्राम घेतले होते, मनीषा जोशीने प्रोग्राम घेतले होते, आम्हाला त्याचा लाभ झाला, आम्ही धन्यवाद. धन्यवादचं पत्र द्या. तेही देत नाही. पण तुम्हाला मला गुन्हेगार ठरवायचं आहे, हा खरा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला न्याय करायचंच नाही आहे. गटारातले किडे असतात ना, तसं गटार गंदी नाळी का किडा आहे भास्कर जोशी. सगळ्यांनी बरबाद केलेला आहे, भिकायला लावलेला आहे. अनैतिक माणूस आहे, भ्रष्ट आहे. त्याच्या बायकोला तो शारीरिक सुख असे बोलतात हे लोक, ही भाषा वापरतात. हे नांदेडकर फॅमिली जी आहे, इतक्या घाणेरड्या गोष्टी केल्या त्यांनी माझ्याविरुद्ध. हे संघाचे लोक आहेत, ब्राह्मण लोक आहेत. इतक्या घाणेरड्या विकृत गोष्टी, माझ्या सासूच्या सगळ्या गुन्हेगारींना, मेवण्याच्या गुन्हेगारीने सपोर्ट केलेला आहे. आता काय करणार मग तुम्ही सांगा? एक वेळ अशी होती की यांच्या घरी मी जायचो, एकदम सामान्य खोलीत सामान्य राहायचे, पुढे पुढे करायचे, प्रेमाने बोला. ह्यांच्या मुलांना नोकरी दिली मी. आज हे लोक मला भ्रष्ट म्हणतात, भ्रमिष्ठ म्हणतात, तो सोडा वागणूक देतात. काय वाटतं तुम्हाला? मी उद्या देवगिरी बँकेत गेलो तर ते कसे वागू?